मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,668 वरती. 24,668 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिला आहे. तर मागच्या क्लोजिंगपेक्षा आजच्या दिवशी मार्केटने खाली क्लोज दिलेला आहे. म्हणजे वरच्या लेवलपासून मार्केटमध्ये काय झालेली होती, सेलिंग. मग ही सेलिंग इथे जास्त आहे का? नाही, जास्त नाही आहे सेलिंग. लक्षात घ्या तुम्ही, ही जी कॅन्डल इथे तुम्हाला दिसते हिला खालच्या बाजूने शॅडो बनून गेली आणि आपण म्हणायचं बघा की 24,500चं एक स्ट्रॉंग सपोर्ट मार्केटसाठी आहे. त्याच्या खाली मार्केटने जायला नको. मार्केट गेलेलं होतं, इथे पण सेलिंग जास्त झालेली होती. इथे मार्केट ओपन झालं आणि कंटिन्युअसली खाली गेलेलं होतं, पण लोअर लेवलपासून आपल्याला इथे बाईंग होताना दिसली. म्हणजे जवळजवळ 600 पॉईंटने मार्केट वरती गेलेलं होतं डे लोपासून. आता आपण ह्या दिवशी ॲनालिसिस करू शकलो नाही काही कारणास्तव, पण त्या पण गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की मार्केट जसं इथून शॉर्ट झालेलं होतं, खाली आलेलं होतं 24,180 पर्यंत. ह्या लेवलपासून मार्केटमध्ये बाईंग झालेली होती आणि शार्प मार्केट वरती नेऊन केलं होतं आणि क्लोज पण चांगला आला. निफ्टी जवळजवळ +200 पॉईंटने वरती क्लोज झाली होती. म्हणजे ही रिकव्हरी 600 पॉईंटची होती. मग आता एवढी जर बाईंग येते मार्केटमध्ये, काही वेळेला मार्केट इथं पॉज पण घेत असतं. हे बघा, मार्केट जेव्हा शार्पवरती जाणार, एकतर ते पॉज घेणार म्हणजे थांबणार. पॉज म्हणजे काय, थांबणे, किंवा थोडंसं रिट्रेसमेंट घेऊ शकतं. मार्केटवरती गेलं, एक छोटंसं रिट्रेसमेंट त्यामध्ये येऊ शकतं, पुन्हा त्यामध्ये बाईंग येणार. हे केव्हा होत असतं, जेव्हा मार्केट अपट्रेंडला पकडून चालतं तेव्हा, जेव्हा मार्केट अपट्रेंडमध्ये जात असतं तेव्हा. अशीच ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते. मार्केट एकतर पॉज घेणार किंवा थोडंसं रिट्रेसमेंट. मग आता बघा, इथे आपल्याला मोठी कॅन्डल दिसते बघा डेली टाईम फ्रेममध्ये. ही एक मोठी कॅन्डल बनली आणि आजची बनणारी कॅन्डल छोटी आहे. ही जी बाईंग होते ना, त्याच्यापेक्षा सेलिंग प्रेशर आपल्याला थोडंसं कमी होताना दिसतंय. आणि ही जी पहिली कॅन्डल बनलेली होती तिच्या आतमध्ये आपल्याला दुसरी एक कॅन्डल बनताना दिसते. म्हणजे एक इनसाइड कॅन्डलचं फॉर्मेशन आपल्याला इथे होताना दिसतंय. ठीक आहे, मार्केट इथून वरती पण जाऊ शकतं, लक्षात घ्या. कारण की मार्केटचं स्ट्रक्चरच आपल्याला तसं बनताना दिसतंय बघा. ह्या झोनमध्ये इथं ज्या कॅन्डल बनायच्या 1, 2, 3, 4, 5, म्हणजे या पूर्ण वीकमध्ये मार्केटमध्ये सेलिंग जास्त झालेलीच नव्हती आणि इथे झाली सेलिंग, पण इथे पण पुन्हा बाईंगच झाली. यावरून आपल्याला काय समजतंय, मार्केटमध्ये आहे बाईंगचं प्रेशर. सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये नाही आहे सध्या. जर सेलिंग प्रेशर असतं तर मार्केट आज ताबडतोब खाली आलेलं असतं. ही मोठी कॅन्डल बनली ग्रीन, दुसरी कॅन्डल पण इथे रेडच बनताना आपल्याला दिसली असती, पण तसं इथे झालेलं नाही आहे. मग इथे संभावना काय, तर इथून मार्केटवरती जाण्याची संभावना जास्त आहे की मार्केटने या रेजिस्टन्सला जर ब्रेक केलं तर एक चांगला मूव्ह मार्केटमध्ये इथे येऊ पण शकतो. म्हणजे मार्केट डायरेक्ट आपलं 25,000च्या लेवलपर्यंत इथे जाऊ शकतं. एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स त्या लेवल पण निफ्टी इथे गाठू शकतं. तसं स्ट्रक्चर तयार होतंय बघा. येणाऱ्या दिवसांमध्ये मार्केट ह्या लेवलपर्यंत पण जायला पाहिजे, 25,200 पर्यंत. हा नेक्स्ट हर्डल मार्केटसाठी येतोय 25,200. हा एक रेजिस्टन्स येतोय. आता कोणी म्हणेल की मग सपोर्ट कोणता, हा तर सपोर्ट इथे ब्रेक केला होता. अजून पण आपल्यासाठी सपोर्टचं जो काम करणार ती लेवल म्हणजे 24,500चीच. हीच लेवल आपल्यासाठी इथे काम करणार आहे. आपल्याला बघायचं आहे मार्केटचा ट्रेंड. ज्याला मार्केटचा ट्रेंड समजला, मग कोणत्या ठिकाणी मार्केट थांबेल, कुठे सपोर्ट घेऊ शकेल, कोणत्या ठिकाणी सपोर्ट घेणार आहे समजेल तुम्हाला. ह्या ट्रेंडला ओळखायचं आहे की मार्केट हे जे स्ट्रक्चर बनवत जातं आहे हे पूर्णपणे हे स्ट्रक्चर जे आहे हायर लोचं आहे. जो पण स्विंग या ठिकाणी बनतोय, स्विंग लो, तो ब्रेक होत नाही बघा. स्विंग लो ब्रेक होत नाही, स्विंग हाय ब्रेक होतोय. आता इथे आपण ह्याच लेवलपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. स्विंग हाय म्हणजे का आपल्यासाठी झाला एक रेजिस्टन्स. त्याचा ब्रेकआउट जर मिळाला तर मार्केट इथून मग वरती निघून जाणार. या रेजिस्टन्सच्या वरती जर मार्केट गेलं निघून तर मार्केटमध्ये एक चांगला अपमूव्ह पण इथे येऊ शकतो आणि मार्केट जाऊ शकतं मग वरती. आता मार्केटला सपोर्ट करणारे जे स्टॉक असतात, सेक्टर असतात, त्यांच्यामध्ये बाईंग येत असेल तर इंडेक्स इथे वरती जाऊ पण शकतो. पण काय होतं, काही वेळेला HDFC बँक चालते. HDFC बँकमध्ये बाईंग येते तर रिलायन्स खाली येतो, IT खाली येऊन जात असतं, असं होत असतं. आता HDFC बँक, त्यानंतर रिलायन्स आणि त्यानंतर ICICI बँक, हे 3 स्टॉक आहे. या तीनही स्टॉकमध्ये जर बाईंग यायला लागली तर इंडेक्स आपला वरती निघून जाणार. आणि त्यामध्ये पण ITची जोड असायला पाहिजे. ITचे जे स्टॉक असतात त्यामध्ये इन्फोसिस झालं, त्यानंतर TCS झालं, त्यानंतर विप्रो झालं, हे जे स्टॉक आहे यांचं वेटेज निफ्टी 50 इंडेक्समध्ये जास्त आहे. यांच्यामध्ये जर बाईंग आली, यांचा जर सपोर्ट पुन्हा इंडेक्सला असला आणि या तीनही स्टॉकमध्ये बाईंग येत असेल तर आपला निफ्टी 50 इंडेक्स इथे वरती निघून जाणार. हा पण आपल्याला वरतीच जाताना दिसेल. तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करत चला की हे 3 स्टॉक आणि त्याला जोड जर ITचे असेल
तर इंडेक्स वरती जात असतो. करा ऑब्झर्वेशन तुम्ही. आता आजच्या दिवशी काय झालं होतं, बँकिंग पण निगेटिव्ह होतं, पण लोअर लेवलपासून थोडी बाईंग येताना दिसली. IT मध्ये विकनेस, FMCGमध्ये विकनेस, रिलायन्स पण खाली, त्यामुळे इंडेक्स चालत नव्हतं बघा. इंडेक्सला ड्राईव्ह करणारं कोण असतं, स्टॉक्स. जसं निफ्टी 50 इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये असणारे 50 स्टॉक. या 50 स्टॉकमध्ये जर बाईंग आली तर आपलं इंडेक्स वरती जाणार आहे. आणि त्यामध्ये पण ज्यांचं वेटेज जास्त असतं, ज्या स्टॉकचं वेटेज जास्त असतं त्यांच्यामध्ये बाईंग जर आली तर इंडेक्स मग वरती जात असतो. पॉईंटचं कंट्रीब्युशन बघायचं आहे आपल्याला. आता निफ्टी बँक झालं किंवा IT इंडेक्स झालं, यांच्यामध्ये तर स्टॉक कमी असतात. ही इंडेक्स आहे फक्त एका सेक्टरचे म्हणजे कसं, जसं आता मी म्हणेल की निफ्टी बँक आहे, त्याच्यामध्ये फक्त 12 स्टॉक येतात. पण आपला निफ्टी 50 50 स्टॉक हे पूर्ण मार्केटला दर्शवतं आहे, पूर्ण सेक्टर याच्यामध्ये येत असतात. निफ्टी बँकमध्ये फक्त बँकिंगचे 12 स्टॉक आहेत. मग या 12 स्टॉकमध्ये पण ज्यांचं वेटेज जास्त, जसं मी म्हणतोय ना, HDFC बँक, ICICI बँक, यांच्यामध्ये जरी बाईंग आली तरी इंडेक्स वरती निघून जातो. HDFC बँक 3-4% वरती गेलो तर हा इंडेक्स जो असतो ना, मग खूप वरती दिसणार आपल्याला. अशा काही गोष्टी असतात, यांचं ऑब्झर्वेशन तुम्ही करायचं आहे. केव्हा इंडेक्स वरती जाऊ शकतो आणि केव्हा इंडेक्स खाली येऊ शकतो. ठीक आहे, इथे लेवल तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये पण समजलेले असतील. आता आपण 5 मिनिटांमध्ये जाऊया आणि 5 मिनिटांमध्ये मार्केट कसं वरती जाऊ शकतं, खाली येऊ शकतं, कोणता ट्रेंड मार्केटचा असू शकतो ते आपण बघूया. इंट्राडेमध्ये शक्यतो ट्रेंड समजायला थोडं अवघडच होत असतं, पण आपण जेव्हा मोठ्या टाईम फ्रेममध्ये जात असतो ना, ट्रेंड आपल्याला समजतो ताबडतोब. इंट्राडेमध्ये ग्लिच येत असतात. ठीक आहे, मार्केट वरती जातं, खाली येतं, साईडवेज होतं, पुन्हा वरती जातं, खाली येतं. मग नेमका मार्केटचा ट्रेंड कोणता ते आपल्याला समजत नाही. त्यामुळे जे इंट्राडे ट्रेडिंग करतात ना, ते नेहमी मार्केटमध्ये ट्रॅप होत असतात. त्याचं कारणच ते असतं, ग्लिच जास्त असतात. तर आपण जाऊया आता 5 मिनिटांमध्ये. हे बघा, सकाळच्या वेळेला जे मार्केट ओपन झालेलं होतं, आपण म्हटलं होतं की मार्केटसाठी कोणती रेंज इथे बनणार. खाली जो सपोर्ट आहे, जवळजवळ ही लेवल एक सपोर्ट, हा एक सपोर्ट होता, वरती एक रेजिस्टन्स हा बनेल, आपण असं म्हटलेलं होतं बघा. त्यानंतर मार्केटमध्ये झालेली ॲक्टिव्हिटी, मार्केट जे आहे खाली आलं, एक सपोर्टचा ब्रेकडाऊन, त्यानंतर पुन्हा एक शार्प बाईंग येते, पुन्हा ह्याच लेवलवरती काय झाली, सेलिंग, आणि त्यानंतर पूर्ण एक निगेटिव्ह प्राइजेक्शन मार्केटमध्ये इथं बनत होती. एका ट्रेंडला पकडून मार्केट खाली येत होतं बघा. इथे आपण बघत असतो की डाऊन ट्रेंड कशाला म्हणायचं असतं, अप ट्रेंड कशाला म्हणायचं असतं. एक स्ट्रक्चर जे होतं हे पूर्णपणे डाऊन ट्रेंडचं होतं. लोअर हाय लोअर लोचं स्ट्रक्चर बनवत मार्केट खाली आलेलं होतं. जवळजवळ 24,600च्या आसपास मार्केटने एक सपोर्ट क्रिएट केलेलं होतं बघा. इथं बाउन्स घेतला मार्केटने, थोडी रिकव्हरी मार्केटमध्ये झालेली होती नंतर इथून, पण मार्केट जवळजवळ रेंज बाउंड म्हणायला हरकत नाही इथे ह्या लेवलच्या दरम्यान. हे बघा, इथून जे रिव्हर्सल झाला मार्केटचं, वरती गेलं आणि इथे वेळ घालवला मार्केटने बघा ह्या रेंजच्या दरम्यान, म्हणजे 24,638 ते 24,700 या रेंजच्या दरम्यान मार्केटने काय वेळ घालवला. रेंज बाउंड होतं मार्केट पूर्णपणे. आता इथून पुढे काय होऊ शकतं मार्केटमध्ये, उद्याच्या दिवशी जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर आपल्यासाठी महत्त्वाची लेवल जी असणार पुन्हा 700ची. इथं 705 आहे ही लेवल बघा, काम करतात लेवल बघत चला. 24,705 मी राऊंड फिगरमध्ये पकडतोय, 24,700 ही लेवल रेजिस्टन्सचं काम करणार आहे. की मार्केट जर इथे फ्लॅट किंवा थोडंसं गॅप अप ओपन होत असेल आणि ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करत असेल तर याचं कंटिन्युएशन पण इथे होऊ शकतं. प्राईजचं इथे कंटिन्युएशन पण होऊ शकतं. म्हणजे प्राईजने जो इथे सपोर्ट घेतला, वेळ घालवला, फ्लॅट ओपन होऊन ते म्हणजे मार्केट इथून पुन्हा वरती जाऊ शकतं. मग वरती येणारे हर्डल कोणते असणार, जे सपोर्ट होते ते नंतर इथे मार्केटसाठी काय बनतात हर्डल. जसं मग 24,758 ही लेवल पण एक रेजिस्टन्सचं काम करेल. त्यानंतर 24,792 ही लेवल पण मार्केटमध्ये रेजिस्टन्सचं काम करेल. म्हणजे राऊंड फिगरमध्ये ही 24,800 येणार लेवल. मार्केट जर 24,800च्या वरती या ठिकाणी सस्टेन व्हायला लागलं तर मार्केटमध्ये आपल्याला 25,000च्या लेवल पण बघायला मिळू शकतात. म्हणजे निफ्टी 25,000पर्यंत पण जाऊ शकते. मग ही लेवल आपल्यासाठी एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स असणार. हा मार्केटमध्ये रिव्हर्सल असेल, त्यासाठी मार्केटला हे जे रेजिस्टन्स असतात ना, या रेजिस्टन्सच्या वरती थांबावं लागेल, सस्टेन व्हावं लागेल, तेव्हा त्या ठिकाणी मग शॉर्ट कव्हर व्हायला लागतात. जिथे पण कॉल रायटर असतो, तो कॉल रायटर एक्झिट केव्हा घेत असतो, जेव्हा त्याला लॉस होणार आहे. ठीक आहे, मी जर म्हटलं की मी 24,700 वरती एक 50 रुपयांचा कॉल शॉर्ट केलेला आहे, हे प्रीमियम होतं 50 रुपयांच्याला मी शॉर्ट केलेलं आहे, मी केव्हा निघेल, माझा पण एक स्टॉपलॉसचा पॉईंट असणारच ना. असं नाही ना की मी याच्यामध्ये 100 रुपये 200 रुपये 500 रुपये 1000 10,000 रुपये लॉस घेईल, असं असतं का काही नाही. कारण की प्रीमियम किती वाढेल मला माहीत नाही, किती वाढू शकतं ते. पण माझा एक लॉस ठरलेला असेल की एवढं प्रीमियम वाढत असेल तर मी त्यातून एक्झिट घेणार. मग मला इथे जर जास्त लॉस होत असेल तर मी यामधून एक्झिट घेऊन टाकणार. एक्झिट म्हणजे काय, मी अगोदर सेल केलेलं असतं, मी याला बाय करायला लागतो. बाय केलं म्हणजे मार्केट वरती जाणार. येतो
समजलं काही शॉर्ट जे असतात ना ते कव्हर होतात. ते कव्हर व्हायला लागले की मार्केट इथून पुन्हा अप मूव्ह पकडतं, वरती जात असतं शार्प. आपण खूप वेळेला बघितलेलं पण आहे बघा, लाईव्ह मार्केटमध्ये या गोष्टी आपण बघितलेल्या आहे की शॉर्ट जेव्हा कव्हर होत असतात मार्केट कसं शार्प वरती जात असतं. आणि मार्केट जर जास्त गॅपअप झालं ओपन, इथे आपल्याला दिसतंय ना 650च्या आसपास, ते जर 24,700च्या वरती ओपन होत असेल तर तिथे मग थांबायला पाहिजे मार्केटने. किंवा जर जास्त गॅपअप होत असेल ओपन, तर हे जे रेजिस्टन्स असतात ना मग नंतर आपल्यासाठी सपोर्टचं काम करतात. मी जसं म्हणतोय मग 24,700 ही जी लेवल आहे, मार्केट गॅपअप झालं जास्त ओपन तर ही लेवल सपोर्टचं काम करत असते. ठीक आहे, रेजिस्टन्स नंतर सपोर्ट बनत असतात. मार्केटमध्ये विकनेस केव्हा येऊ शकतो? आता आजचा डे लो 24,600 याच्या खाली मार्केटने जायला नको. लक्षात घ्या, ही रेंज कशी तयार होऊ शकते. मार्केट जरी ते फ्लॅट ओपन झालं, ई लेवल पण सपोर्टचं काम करणारच. 24,638 24,638 एक सपोर्टचं काम करणार. खाली एक सपोर्ट आहे 24,600चा, 24,600चा एक सपोर्ट आहे. म्हणजे आजचा हा डे लो झाला, ह्या डे लोला मार्केटने ब्रेक करायला नको. लक्षात आलं ना, म्हणजे मोमेंटम मार्केटचा तुटत असतो इथे. आणि मार्केटमध्ये जेव्हा डे लो तुटतात ना त्या ठिकाणी सेलिंग जास्त होत असते. म्हणजे हे सेलिंगचं प्रेशर टेम्पररी पण असू शकतं. असं नाही की कंटिन्युअसली जाणार, तिथून मार्केट पुन्हा वरती जाणार, कॅन्डलला शॅडो बनणार, असं पण होत असतं. पण ह्या महत्त्वाच्या लेवल जेव्हा ब्रेक होत असतात ना तिथे सेलिंग ताबडतोब येत असते. सेलिंग म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला मग मोठमोठ्या कॅन्डल बनताना दिसतात बघा, की अशी कॅन्डल बनली ताबडतोब. एक महत्त्वाचा सपोर्ट या ठिकाणी ब्रेक झाला, त्यामुळे त्याच्या मागे पण लॉजिक असतं. ठीक आहे ना, त्याच्या मागे पण लॉजिक असतं की ती मोठी कॅन्डल का बनते. मग आपल्याला हे बघायचं आहे की हा सपोर्ट ब्रेक होतोय की इथे फ्लॅट ओपन झालं. हे जे सपोर्ट असणार 24,638 आणि 24,600 या लेवलच्या खाली मार्केट जर ट्रेड करत असेल ना तर मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग इथे येऊ पण शकते, मार्केटमध्ये विकनेस वाढू शकतो. किंवा दुसरी प्रोबॅबिलिटी काय होणार की मार्केट फ्लॅट ओपन झालं, सुरुवातीला ते आलं थोडं खाली या सपोर्टवर आणि इथे बाउन्स घेतला. असं पण होऊ शकतं की या सपोर्टला आलं आणि मार्केट जसं इथे बघा, इथे आलेलं बाउन्स घेतलेला, पुन्हा खाली आलं, इथे बाउन्स घेतला. उद्या पण असं होऊ शकतं की फ्लॅट ओपन झालं, पुन्हा आलं, इथे बाउन्स घेतला, बाईंग आली. मग मार्केटसाठी परफेक्ट एक रेंज इथे तयार होत असते. 100 पॉईंटची रेंज, 100 पॉईंटची रेंज कशी? 24,600 मार्केटसाठी बनणार एक सपोर्ट, आणि वरती ही जी लेवल आहे जिथून प्राईसचं रिजेक्शन येतं आहे 24,700 हा एक रेजिस्टन्स. ही 100 पॉईंटची रेंज मार्केटमध्ये इथे बनू शकते. मग 100 पॉईंटची रेंज इथे बनू शकते, म्हणजेच मार्केट थोडंसं रेंज बाउंड पण इथे होऊ शकतं. मग बघायचं आहे कोणत्या लेवलला जास्त वेळ थांबतं, ते खालीच नाही आलं वरतीच जर मार्केटने वेळ घालवला तर ते इथे फायनली ब्रेकआउट पण देऊ शकतं. अशी पण इथे प्रोबॅबिलिटी असते. किंवा ह्याच लेवलच्या खाली जर ट्रेड करत असेल 24,600च्या खाली, तर मग मात्र इथे कंटिन्युअसली मार्केट वीक पण होऊ शकतं, खाली येऊ शकतं. मग एक बेस मी तुम्हाला सकाळी पण लाईव्हवरती सांगितलेला होता की मार्केटसाठी 24,500 ही महत्त्वाची लेवल अजून पण आहे. एक सपोर्टचं काम करते ती 24,500ची. त्याच्या खाली मार्केटची क्लोजिंग यायला नको. जे आत्ताच्या वेळेला मार्केटचं स्ट्रक्चर बनतं आहे ना ते खूप छान बनतं आहे. ठीक आहे, असंच जातं. हे बघा, प्रत्येक दिवसाला मार्केट नाही जाणार वरती. 2-4 दिवस बाईंग येणार तर 1-2 दिवस खाली थांबणार, पुन्हा मार्केटमध्ये बाईंग येणार, 2-4-5 दिवस मार्केट खाली जाणार, पुन्हा बाईंग येणार, मार्केट 5-7 दिवस वेळ पण करू शकतं, पुन्हा ब्रेकआउट देणार. असेच स्ट्रक्चर बनवत मार्केट जातं वरती. आता ते कसं असतं ना, कोणी बिगिनर जो असतो मार्केटमध्ये त्याला काय वाटतं की प्रत्येक दिवसाला मार्केट वरतीच गेलं पाहिजे, ग्रीनच दिसलं पाहिजे, असं नसतं काही. त्याच्यासाठी संयम ठेवायचा असतो. कोणताही स्टॉक असू द्या, तुम्ही आज बाय केलेला आहे. आता आपलं कसं असतं ना की आपण एखादा स्टॉक बाय केला की आपल्याला काय वाटतं तो एकाच दिवसामध्ये 10% वरती गेला पाहिजे आणि त्याने मला 10% रिटर्न दिले पाहिजे. काही वेळेला हे 10% रिटर्न मिळवण्यासाठी तुम्हाला 1 महिनाभर थांबावं लागू शकतं. 1 महिना किंवा 2 महिने पण त्यामध्ये जाऊ शकतात. मग असं आपल्याला का वाटू द्यायचं आपण की 10%च तो एका दिवसाला वरती गेला पाहिजे. मग तुमच्यामध्ये संयम पाहिजे एवढा की तुम्ही 1 महिना थांबणार आणि 1 महिन्यामध्ये 10% रिटर्न घेणार. बँकेमध्ये आपल्याला 6% घेण्यासाठी 1 वर्षभर थांबावं लागतं. हे संयमचं काम असतं मार्केटमध्ये. लक्षात आलं? मग कसं मार्केट वीक होऊ शकतं, कसं स्ट्रॉंग होऊ शकतं आणि कसं रेंज बाउंड होऊ शकतं हे तुम्हाला आता समजलेलं असेल. आणि मार्केटमध्ये काम करताना थोडं सेफ बाजूने चालायचं आहे, रिस्क कमी ठेवायची. रिस्क बनलेलीच आहे पण तिला कमी करायचं. म्हणजे काय? लॉसेस. मार्केटमध्ये लॉस नेहमी छोटे घ्यायचे असतात. इंट्राडे टाळायचं असतं, ऑप्शन ट्रेडिंग टाळायचं असतं, FNOमध्ये काम करणे टाळा, नाहीतर याच्यामध्ये सर्वांचे लॉस होत आहे. होऊ देऊ नका लॉस. ETF असतात, स्टॉक असतात, टेक्निकल ॲनालिसिस करायचं शिकून घ्या.
मग त्यांच्यामध्ये काम करा, ते सेफ आहे. ठीक आहे. नाहीतर इंट्राडे एफ-एन-ओ करून कोणी प्रॉफिटेबल झालेलं पण नाही आहे. कोण झालेलं आहे सर्वांना माहीत. त्याच गोष्टी सांगणं पण चांगलं नाही आहे की एफ-एन-ओमध्ये प्रॉफिटमध्ये कोण असतं. खूप वेळेला झाले, सेबीचे सर्क्युलर पण आले आत्तापर्यंत. सेबी पण सांगते की प्रॉफिटमध्ये कोण, लॉसमध्ये कोण, हे सर्वांनाच माहिती आहे आता. समजलं? तर माझ्या मते निफ्टीमध्ये तुम्हाला लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.